दुसरा विषय आहे सामाजिक न्याय विभागाला पण पैसे दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात। ओबीसी मंत्रालयाला जवळपास 4247 कोटी रुपये ओबीसी मंत्रालयाला देण्याचं मान्य हे सरकारनं केलेलं आहे। तर माझी काही विनंती आहे सरकारकडे की ओबीसी खात्याच्या माध्यमातून काही योजना चांगल्या सरकारनं आणल्या, परंतु त्या योजनांना जास्तीचा निधी देऊन व्यवस्थितपणे त्या योजना चालवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न केला पाहिजे, मंत्री महोदयांनी प्रयत्न केला पाहिजे। ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांच्यासाठी तालुका, जिल्हा, महानगरपालिका आणि जे विभागीय कार्यालय क्षेत्र आहेत त्या ठिकाणासाठी जी योजना आणलेली आहे त्या योजनेचे पैसे त्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत। तर आपल्या माध्यमातून ओबीसी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तात्काळ या विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना देण्यात यावेत, ही मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय। सरकारचं अभिनंदन आहे की पशुसंवर्धन खात्याला त्यांनी काही रक्कम दिलेली आहे, परंतु पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून काही ज्या योजना ओबीसी मंत्रालय आणि पशुसंवर्धन खातं यांनी एकत्रितपणे काही धनगर समाजासाठी योजना राबवल्या, त्या योजनांच्यासाठी पैसे जास्त लागणार आहेत। आता इथं 390 कोटी रुपये आहेत आणि यशवंतराव होळकर महामेश योजना याचे अर्ज मागवले होते निवडणुकीपूर्वी। 6000 लोकांनी अर्ज केलेले आहेत। 6000 लोकांना जर योजना द्यायची म्हटलं तर 120 कोटी रुपये लागतायत आणि तेवढे पैसे नाहीत या खात्याकडे। तर माझी विनंती आहे की ओबीसी खात्याला हे पैसे द्यावेत। नंतर दुसरी मेंढ्यासाठी चराई अनुदानची योजना पहिल्यांदाच आणली की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पावसाळ्यात वन खात्यामध्ये मेंढ्यांना चराईला बंदी आहे, तर त्याच्यासाठी प्रत्येक मेंढपाळाला प्रत्येक महिन्याला 6000 रुपये चराई भत्ता ही योजना आणली। मेंढपाळांनी अर्ज भरले, ऑनलाईन अर्ज भरायची प्रक्रिया होती। 33,137 अर्ज यासाठी आलेले आहेत आणि त्याच्यासाठी 80 कोटी रुपयाचा निधी अपेक्षित आहे, पण तेवढा निधी नसल्यामुळं या सगळ्या मेंढपाळांना या चराई भत्त्याचे पैसे देण्यात आले नाहीत। माझी विनंती आहे सरकारकडे की चराई भत्ता हा दरवर्षी द्यायला पाहिजे आणि तो पूर्ण जेवढे मेंढपाळ अर्ज करतायत त्या सगळ्या मेंढपाळांना देण्यासाठी राज्य सरकारनं पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे। सरकारचं अभिनंदन मी यासाठी करेल, गरिबाचं सरकार आपण कसं म्हणू शकतो एकच उदाहरण मी देतो की या राज्यामध्ये पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून 20 लाख घरं मंजूर झाली आणि त्यापैकी 10 लाख घरांना माननीय अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि या खात्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये एकाच दिवशी 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता त्यांनी वर्ग केला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये 6 लाख लोकांना पैसे वर्ग केले। पण याच्या पुढे जाऊन की घरकुल बांधण्यासाठी जी रक्कम होती पहिली 1,20,000 रुपये पैसे दिले जायचे, 26,000 रुपये हे रोजगार हमी मधून मिळायचे, 12,000 रुपये शौचालयासाठी मिळायचे, असा एकूण जर हिशोब केला तर 1,58,000 रुपयाचा निधी हा घरकुलसाठी मिळायचा। परंतु देवाभाऊंचं मी अभिनंदन करेन की त्यांनी यामध्ये 50,000 रुपयाची वाढ केली। आता 50,000 रुपये हे गरिबांच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे आणि ती रक्कम सरकारनं तात्काळ मंजूर केली। याच्या पुढे जाऊन त्यांनी 5 ब्रास वाळू हा परवाना देण्याचं घोषित केलं, नाहीतर अगोदर काय व्हायचं, घरकुल मंजूर झालं आणि तो कुठल्या सरपंचाच्या विरोधात गेला, 2 खेपा वाळूच्या त्याच्या दारात पडला की तलाठी यायचा, पंचनामा करायचा, 1.5 लाख ब्रासला 3 लाख रुपये दंड करायचा, म्हणजे भीक नको पर कुत्रावर अशी म्हणायची वेळ यायची। आता सरकारनं 5 ब्रास हे परवाना दिलेला आहे, त्यामुळं ही जी सगळी रक्कम आहे 2,08,000 पर्यंत जाते। वाळूचा विषय वेगळा आणि त्याच्या पुढे जाऊन सोलर पॅनेल पण दिलेला आहे, म्हणजे इथून पुढे त्या घरकुल मालकाला कधीच वीज बिल येणार नाही, असा एक चांगला निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलाय। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। दुसरा एक महत्वाचा विषय आहे की अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा सरकारनं करण्याचं घोषित केलंय। मी सातत्यानं महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा ही भूमिका मांडत होतो। आता आमदार महोदयांनी भूमिका मांडली की या राज्यामध्ये आदिवासी पाडे, बंजारा तांडे आणि धनगर वाडे आहेत की जे डोंगरावरती आहेत। नितेश राणे साहेब सभागृहात आहेत, कोकणामध्ये प्रचंड धनगर वाडे आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनगर वाडे आहेत। मी काल दामनसई जे आहे इथं इंदरदेव रोहा तालुक्यामध्ये गेलो, तिथं त्या धनगरवाड्याला जायला रस्ता नाही, तिथं वनवा पेटला, 48 घरं खाक झाली।
का खाक झाली तर तिथं जायला रस्ता नाही, त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी तिथं जाऊ शकली नाही. असे हजारो धनगरवाडे हे कोकणामध्ये आहेत. आणि मागणी केल्यानंतर सरकारनं मान्य केलं की धनगरवाड्यांच्यासाठी यशवंतराव होळकर रस्ते जोड योजना, लमाण तांड्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना आणि आदिवासी पाडे जोडण्याच्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना घोषणा झाली, परंतु त्याच्यावरती निधी पडला नाही. आपल्या माध्यमातून राज्य सरकारला माझी विनंती आहे, अर्थमंत्री महोदयांच्या उत्तराच्या भाषणामध्ये या महाराष्ट्रातल्या आदिवासी पाडे, धनगरवाडे आणि लमाण तांडे यांना रस्ते जोडण्याच्यासाठी त्यांनी आराखडा तयार करून त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्रा येथे स्मारक होण्याच्यासाठी घोषणा केलेली आहे. हे अभिनंदनाची बाब आहे की आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य आणि दिव्य स्मारक होत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिन आहे आणि त्यांच्या बलिदान दिनाच्या निमित्तानं काल अर्थसंकल्पामध्ये त्यांचं एक मोठं स्मारक करण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि शहाजी महाराजांचं स्मारक हे कर्नाटकात करण्याची घोषणा केलेली आहे. मी सरकारचं विशेष अभिनंदन आपल्या माध्यमातून करतो आणि सरकारकडे माझी दुसरी मागणी पण या संदर्भात करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात जी भगवी पताका खांद्यावरती घेऊन काही मोजक्या सरदारांनी काम केलं, त्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर हे एक प्रमुख होते आणि त्यांची जयंती आता 16 मार्चला आहे आणि त्यांचं जे जन्मगाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्या होळमुरुम नावाचं गाव आहे, तर तिथं एक स्मारकाची मागणी आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म हे पुणे जिल्ह्यामध्ये वापगावला झालंय. आता सरकारकडं निधीची अडचण आहे, मी निधी सरकारकडे मागत नाही, पण महाराजा यशवंतराव होळकर यांनी देशासाठी खूप मोठं काम केलंय. इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठ्या लढाई केल्या, जवळपास 28 लढाई केल्या आणि एक ही लढाई ते हरलेले नाहीत. आणि महाराजा यशवंतराव होळकरांचं नाव पुण्याच्या एअरपोर्टला द्यावं अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतोय. सरकारनं तसा प्रस्ताव केंद्र सरकारला करावा. दुसरी माझी मागणी यासाठीच आहे की दुर्लक्षित महापुरुष आहेत आणि त्यांची स्मारकं होणं अत्यंत गरजेचं आहे. पुरंदर तालुक्यामध्ये भिवडीला ज्यांचा जन्म झाला ते नरवीर राजे उमाजी नाईक जे देशासाठी पहिल्यांदा फासावरती गेलेत. पुरंदरला विमानतळ होत आहे आणि त्यांच्याच तालुक्यामध्ये होत आहे. त्या पुरंदरच्या विमानतळाला नरवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्यात यावं. आणि तिसरी माझी महत्वाची मागणी आहे, सोलापूरला विद्यापीठ झालं. 2004 पासून आम्ही संघर्ष करत होतो, मागणी करत होतो. 2004 ते 2018 पर्यंत सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं गेलं नाही, परंतु देवाभाऊनी सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं. तेव्हा एक प्रसंग असा पुढे आला होता की सिद्धेश्वर महाराजांचं नाव पण सोलापूर विद्यापीठाला द्यावं. त्यात मार्ग असा निघाला की पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं. मी आपल्याकडे मागणी अशी करतोय की जे सोलापूरचं विमानतळ आहे त्याला श्री सिद्धेश्वर विमानतळ किंवा सिद्ध रामेश्वर विमानतळ असं नाव देण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून राज्य सरकार करतोय. राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचं हे 300वं वर्ष आहे. माननीय अर्थमंत्री महोदय काल त्यांना या विषयावरती ते बोललेले नाहीत, परंतु उत्तराच्या भाषणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती राज्य सरकारनं साजरी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी शेकडो कोटी रुपयाचा निधी देण्याचं मान्य केलेलं आहे. ते त्यांच्या उत्तरामध्ये यावं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी व्हावी. माननीय मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलेलं आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय